इथेनॉल बंदीमुळे साखर उद्योग अडचणीत आलाय। शिवाय ऊसाच्या एफआरपीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते आणि त्यामुळेच कारखान्यांचं अर्थकारण बिघडण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। तर केंद्र सरकारच्या निर्णयामुळे साखर उद्योगासमोर संकट उभं ठाकलंय। केंद्र सरकारच्या इथेनॉल बंदीमुळे राज्यातील साखर उद्योग अडचणीत आले आहे आणि या निर्णयामुळे ऊसाच्या एफआरपीवर देखील परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते आणि त्यामुळे इथेनॉल उत्पादनावर आलेल्या मर्यादेमुळे कारखान्यांचं अर्थकारण देखील बिघडणार आहे। सांगली जिल्ह्यातील ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। तब्बल 25 तासांपासून सांगलीतील दत्त इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्यासमोर राजू शेट्टी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांसह ठाण मांडून आहेत। तर रात्रभर राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांसह कारखान्याच्या समोर मुक्काम केला। तर स्वाभिमानीच्या ठिय्या आंदोलनामुळे कारखान्याचं गाळप ठप्प झालंय। जिल्हा प्रशासनाकडून 16 डिसेंबरला पुन्हा बैठकीचा प्रस्ताव देण्यात आलाय। मात्र आधी दत्त इंडियानं एफआरपी जाहीर करावी अशी भूमिका घेत तोपर्यंत आंदोलन थांबणार नसल्याची भूमिका राजू शेट्टींनी घेतली आहे। काल सकाळी 11 वाजल्यापासून आम्ही या ठिकाणी बसलो। जवळजवळ 23 तास उलटून गेले आहेत। साखर कारखाना बंद आहे, ऊसाची वाहतूक बंद आहे आणि आम्ही इथून उठण्याच्या मानसिकतेमध्ये नाही आहोत। हा कारखाना कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या 21 कारखान्यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री यांच्या संमतीनं जो काही एक समझोत्याचा फॉर्म्युला ठरलेला आहे त्या पद्धतीनं विनासायास गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाचे पैसे देत आहेत, यावर्षी तुटणाऱ्या ऊसाचे पैसे देत आहेत। मग सांगली जिल्ह्यातल्या कारखानदारांचा एवढा अहंकार का? नंदुरबार जिल्हा हा मिरचीचा आगार म्हणून ओळखला जातो। मात्र अवकाळी पावसामुळे मिरचीचा लिलाव हा बंद करण्याचा निर्णय नंदुरबार बाजार समितीने घेतलेला। जवळपास 15 दिवसाचा कालावधी उलटल्यानंतर आजपासून मिरची लिलावाला पुन्हा सुरुवात झाली आहे। मिरचीचा लिलाव होत नसल्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि त्यासोबतच बाजार समितीचं मोठं नुकसान झालंय। मात्र आजपासून मिरचीच्या लिलावाला सुरुवात झाल्यानं मोठ्या प्रमाणावर मिरचीची आवक झाली आहे आणि पुन्हा खरेदी विक्रीचा व्यवहार सुरळीतपणे सुरू करण्यात आलाय। तर अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान झालं होतं आणि त्यामुळे मिरचीचं नुकसान होऊ नये यासाठी बाजार समितीनं मिरची लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला। पण आता हवामान खात्यानं पावसाची शक्यता वर्तवली नसल्यानं बाजार समिती पुन्हा सुरू करण्यात आली आहे। कृष्णा फ्लड डायव्हर्जन योजनेच्या पाण्यासाठी हिवाळी अधिवेशनात आमदार आक्रमक होणार आहेत। योजनेच्या पाण्यासाठी सातारा, सोलापूर दुष्काळी पट्ट्यातील आमदार हा अधिवेशनात मुद्दा उपस्थित करणार आहेत। तर हिवाळी अधिवेशनात पाण्याचा मुद्दा त्यामुळे गाजणार आहे आणि यावर आमदार शहाजी बापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पाहूयात ते काय म्हणतात। नदीचं जे खोर आहे त्याच्या 5-6 नद्या, मग कोयना नदी आहे, त्यात इतर नद्या आहेत, वारणा नदी, या सर्व नद्यांचं पाणी इकडं दुष्काळी खोऱ्याला वळवून या दुष्काळी खोऱ्याचं कायमचा पाणी प्रश्न शेतीचा आणि पिण्याचा निर्णायक मार्गी लावावा म्हणून येणाऱ्या अधिवेशनात सर्व आमदार एकजुटीनं यावर चर्चा घडवून आणणार आहोत। यवतमाळ जिल्ह्यात पीक विमा कंपनीनं दुसऱ्या टप्प्यात देखील तुटपुंजा परतावा देत शेतकऱ्यांची थट्टा केली आहे। यंदा खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान झालंय। पण तत्पूर्वी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी रक्कम भरली। तर पीक विमा कंपनीनं 2,9,22,52 अशी रक्कम टाकून शेतकऱ्यांची थट्टा केली आहे। तर सरकारी योजनेनुसार 1 रुपयात पीक विमा काढण्यासाठी सेतू केंद्र चालकांना 100 ते 200 रुपये, पीक पाहणीसाठी आलेल्या विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना 500 ते 1000 रुपये द्यावे लागले। मात्र हाती भोपळा आला असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। माझ्या शेतात खरीपमध्ये 1 हेक्टरमध्ये सोयाबीन होतं। पूर्ण अतिवृष्टीमुळे पूर्ण सोयाबीन गेलं, त्याच्या पाठोपाठ रब्बीमधला चना बी गेला आणि पीक विम्याकडून थोडीफार आशावती खरीपमध्ये तर काही पीक विम्याचे 200 रुपये, 100 रुपये, 1000 रुपये असे आलेले आहे आणि ते गव्हर्नमेंटनं विमा कंपनीकडून थोडं लक्ष देऊन काहीतरी कारवाई करावी याच्यावर पूर्ण आमच्या गव्हर्नमेंटवर भरोसा आहे। शेतकऱ्याजवळ कोणतेही पैसे नसल्यामुळे आता थोडेफार गव्हर्नमेंटने याच्यावर लक्ष द्यावं अशी मी विनंती करतो।
दुधाचे दर घसरले असताना शासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे आणि याच प्रश्नावर शासनाचं लक्ष वेधण्यासाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मसाला दुधाचं वाटप करून आंदोलन करण्यात आलं। एकीकडे चारा आणि जनावरांसाठीच्या खुराकाचा दर वाढताय। अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून पशुधनाची खरेदी केली आहे। त्याच्या कर्जाचं व्याज हे शेतकऱ्यांना भरावं लागतंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असून आधीच दुष्काळाच्या संकटात असलेल्या शेतकऱ्यावर आणखी संकट निर्माण झालंय आणि यावर शासनानं तात्काळ उपाययोजना करावी आणि दुधाला हमीभाव जाहीर करावा अशी मागणी यावेळी केली जाते। नैसर्गिक लहरीपणामुळे कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे। संसाराची आर्थिक घडी बसवण्यासाठी त्या शेतकऱ्यांनी गाई म्हशीसाठी लाखो रुपयाचं कर्ज घेऊन दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे। मात्र गेल्या 3 महिन्यामध्ये 10 ते 15 रुपयापर्यंत दुधाचा दर घसरलेला आहे। त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे। आमची अशी मागणी आहे की शासन अहवालानुसार गाईच्या दुधाला 42 रुपये भाव आणि म्हशीच्या दुधाला 65 रुपये भाव मिळाला पाहिजे। शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मसाला दूध वाटप करत आहोत। दुसरी गोष्ट म्हणजे मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त दुधाची विक्री होते, मात्र शासन आणि प्रशासन या प्रकारे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे। त्यामुळं महिलांवर बालावर मोठ्या प्रमाणावर आरोग्यावर परिणाम होत आहेत, व्यंग निर्माण होत आहेत। त्या प्रसंगी कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे। यवतमाळ जिल्ह्यातील तरोडा इथल्या शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचललंय। अवकाळी पावसानं शेतातील 3 एकरावरील हरभरा मातीमोल झाला आणि त्यामुळे टोकाचं पाऊल उचलत जनार्दन गिरी या शेतकऱ्यानं आपल्या 3 एकर हरभऱ्यावर रोटावेटर फिरवला आणि आता या पडलेल्या आर्थिक विवंचनेमुळे त्या शेतकऱ्यासमोर आपला प्रपंच कसा चालवायचा हा यक्ष प्रश्न उभा ठाकलाय। ऐन उमेदीच्या काळात निसर्गानं लहरीपणा दाखवत पडणाऱ्या अवकाळी पावसानं पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरवलंय। लातूर तालुक्यातील बाभळगाव शिवारात हरभरा पिकावर घोटअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालाय। त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। औषध फवारणी करून देखील अळीचा बंदोबस्त होत नाहीये आणि त्यामुळे बाभळगाव इथले शेतकरी शिवाजी मुकुंदराव पाटील, युवराज पाटील आणि तानाजी पाटील यांनी त्यांच्या शेतातील 7 एकरमधील हरभऱ्याच्या पिकावर नांगर फिरवलाय। हजारो रुपये खर्च करून केलेली पेरणी हातची गेल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। तर यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालंय। आता रब्बी हंगाम देखील हातचा जातो की काय या चिंतेत शेतकरी आहेत आणि त्यामुळे आता सरकार नेमकी काय मदत करणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष आहे। नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात वाटाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे। दिवसाला जवळपास 40 ते 50 गाड्यांची आवक होतीये आणि त्यामुळेच वाटाण्याचे दर कोसळल्याचं पाहायला मिळतंय। 1 महिन्यापूर्वी जे दर 100 ते 120 रुपये किलो होते तेच दर आता किलोला 20 ते 30 रुपयांवर पोहोचले आहेत आणि हीच आवक पुढील मार्च अखेरपर्यंत राहील असं आणि त्यामुळे दरात वाढ होणार नसून स्थिर राहतील किंवा अजून देखील कमी होतील असं मत व्यापाऱ्यांनी मांडलंय। 40 ते 45 गाडी वाटाण्याची आवक झालेली आहे। याच्या 1 महिन्यापूर्वी हीच आवक 5 ते 6 गाड्या होती। त्याच्यामुळे त्यावेळेस भाव होते 100 ते 120 रुपये किलो। आज तेच भाव आहेत 20 रुपये ते 25-30 रुपये किलो। केंद्र सरकारच्या निर्यात बंदीच्या निषेधार्थ नेप्ती उपबाजार समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केलंय। केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर 31 मार्च 2024 पर्यंत घातलेल्या निर्यात बंदीच्या निषेधार्थ अहमदनगर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी धरणे आंदोलन सुरू केलंय आणि यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध केला। निर्यात बंदी लवकरात लवकर मागे घ्यावी, अन्यथा भविष्यात आमदार खासदार यांचं घर फोडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय। सरकारने जर निर्यात बंदी येत्या काळात उठवली नाही तर शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही ना। आम्ही पूर्ण महाराष्ट्र बंद करू या कांदा प्रश्नी आणि हे लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना भविष्यातलं आंदोलन ही काही लोकशाही मार्गाने होणार नाही। याच्या पुढे आमदाराचे खासदारांचे घरं फोडले जातील व रस्ते बंद करून पूर्ण महाराष्ट्र बंद केला जाईल या कांदा प्रश्नी। तरी आमचं या आंदोलनाद्वारे सरकारला निवेदन आहे, विनंती आहे की आपण येत्या काळात लवकरात लवकर कांद्यावरची पूर्णतः निर्यात बंदी उठावीत आणि आमच्या कांद्याला परदेशातील मार्ग खुला करावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।